काल जालना या ठिकाणी झालेल्या मराठा समाजाच्या न्यायिक हक्काच्या उपोषण नावावर जो लाठीचार्ज राज्याच्या गृहमंत्र्याच्या राज्याच्या सरकारच्या आदेशाने अमानुष लाठीचार्ज झाला, त्याचा पहिले आम्ही निषेध करतो। हे सुलतानी सरकार हे खऱ्या अर्थानं जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी जगणारं सरकार, या सरकारचा प्रत्यय वारंवार आम्हाला पाहायला मिळतो आहे। यांची मानसिकताच ही खच्चीकरणाची आहे। भाजप प्रणित केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार असो, हे लोकशाहीचं खच्चीकरण करण्याचा एक प्रयत्न करतात आहे। निवडणुकीच्या तोंडावर जायचं आणि त्या ठिकाणी सांगायचं की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो, मराठा समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवलं, धनगर समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवलं आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची एक वाटचाल सुरू झाली। 2014 ते 19च्या सरकारच्या काळात 19 मध्ये देवेंद्र फडणवीसांना अधिकार नसताना सुद्धा त्या पद्धतीचा एक चुकीचा कायदा आणून आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवून देतो म्हणून पुन्हा पुढच्या निवडणुका आपल्याला जिंकता येतील असा एक अयशस्वी प्रयत्न केला आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्यावेळच्या सरकारला फटकारलं की तुमचे अधिकार नाहीत, केंद्राचे आहेत। काँग्रेसकडून आम्ही सातत्याने सांगतो आहे की जी काही मर्यादा 50%ची लावली गेलेली आहे तिला वाढवा। केंद्रातलं सरकार तुमच्या ताब्यात आहे, पण तिथं बोलण्याची हिंमत या लोकांची नाही, कारण की उद्या यांच्या नोकऱ्या जातील आणि त्या पद्धतीचं या ठिकाणी अत्याचार। आणि कालची घटना ही मुद्दामून उपोषण मंडपावर लाठीचार्ज होणं हे महाराष्ट्रातल्या इतिहासातली पहिली घटना आहे। काल इंडिया अलायन्सची मीटिंग होती, राहुल गांधींचं काल काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये जे भाषण झालं ते दर्जेदार भाषण होतं, राज्याच्या जनतेसाठी महत्त्वपूर्ण भाषण होतं। ते भाषण आणि ते सगळं कालचा कार्यक्रम मीडियातून कसं आपल्याला बाहेर काढता येईल आणि यांची फजिती महाराष्ट्रात होता कामा नये, भाजपची फजिती महाराष्ट्रात होता कामा नये याची काळजी घेण्यासाठी पोलिसांना त्या पद्धतीचं मराठा आंदोलनावर लाठीचार्ज करण्याचं पाप या लोकांनी केलं। लहान लहान पोरांवर अमानुष लाठीमार झाला आणि राज्याचे गृहमंत्री सांगतात की आम्ही सौम्य लाठीचार्ज करायला सांगितला होता, पण लाठीचार्ज कशासाठी? खरं तर लाठीचार्ज तुम्हीच सांगितलं होतं, आश्वासन दिलं होतं की मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देतो आणि आता काय करताय? ओबीसी आणि मराठ्यामध्ये कसं भांडण लागेल आणि पुन्हा आम्हाला राजकीय पोळ्या कशा शेकता येईल आणि म्हणून ओबीसीतलं आरक्षण मराठ्यांना द्यायचा अशा पद्धतीचा एक नवीन प्रस्ताव आणण्याचा आपण प्रयत्न करता। म्हणजे आपल्याजवळ अधिकार नसताना सुद्धा आपण जे लालच देऊन मराठा समाजाची मतं घेण्यासाठी जे पाप केलं ते पाप आता तुम्हाला भोगावं लागणार आहे। हा लाठीचार्ज अमानुष लाठीचार्ज झाला, याची तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे आणि खरी तर पोलिसांवर कारवाई करण्यापेक्षा तुम्ही स्वतः राजीनामे या सरकारने दिले पाहिजेत, तरच महाराष्ट्र तुम्हाला माफ करेल, नाही तर महाराष्ट्र आता तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा आमचा या सरकारला आहे। हे येड्याचं सरकार आहे। बरं झालं पहिले ईडीचं होतं, आता हे लागल्यामुळे येड्याचं सरकार झालं आणि अशा वेळेस हे सगळं येड्याचं सरकार महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचं शाहू फुले आंबेडकर विचार हे सगळे संपवण्यासाठी जो प्रयत्न हे करतात आहेत, हा प्रयत्न कधी यशस्वी होणार नाही। शाहू फुले आंबेडकर विचार हा मजबूतीनं अजून ताकदीनं पुढे येईल। आम्ही कालच्या झालेल्या घटनेचा निषेध तर करतोच, पण काँग्रेस पक्षाच्या वतीनं मराठा समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये भूमिका वाजवेल। राज्यातल्या विविध जाती धर्माच्या लोकांना, कारण की आमच्या काँग्रेस पक्षाने
राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आम्ही ठराव पारित करून घेतला की राष्ट्रीय जनगणना करून घेणं हा महत्त्वाचा भाग आहे आणि ज्या दिवशी आम्ही राष्ट्रीय जनगणना करून घेतली तर या प्रत्येक समाजाला स्वतःच्या हक्कासाठी लढायची गरज पडणार नाही. त्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाला सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक ताकद देण्याचा संकल्प हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात मांडलेला आहे. त्याला पूर्ण करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त होईल आणि म्हणून आमचे नेते राहुल गांधीजींनी ही भूमिका मांडलेली आहे. त्या माध्यमातून या सगळ्या समाजाला न्याय देण्याचं, कोणाच्याही हिश्श्यातलं काढून देण्याची गरज नाही, त्यांचे अधिकार त्यांना प्रत्येक समाजाला देण्याची भूमिका त्या माध्यमातून दिली गेली आहे आणि ही भूमिका काँग्रेस पक्ष पूर्ण पार करेल. पण या बदमाश वृत्तीच्या लोकांना जे सत्तेत बसलेले आहेत, खोटं बोलून सत्ता, खोटं बोलून रेटून बोलायचं, अशा या चुकीच्या लोकांना सत्तेतून पहिले आता बाहेर काढण्याचा संकल्प महाराष्ट्रातली जनता घेईल आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष पूर्ण वाटचाल करेल. आरोप होतो आहे की विरोधी पक्ष या सगळ्या प्रकरणाचं राजकारण करत आहे आणि त्यामधूनच राजकारणाच्या मधूनच सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता पोलीस तुमच्या ताब्यात, आदेश तुमचा, लाठीचार्ज तुम्ही करवला, त्याला राजकारण कोणी करायचं? राजकारण तर यांनी केलं. काल इंडिया अलायन्सच्या मीटिंगचं एक मेसेज पूर्ण देशात आम्हाला द्यायचा होता की भ्रष्टाचारी केंद्रातलं सरकार स्वतः भ्रष्टाचारी आहे. 18 कोटीचा रस्ता 250 कोटी रुपयामध्ये घेऊन गेलेत. असे लाखो किलोमीटर रस्ते देशभरात बांधलेत. भ्रष्टाचार झाला किती नरेंद्र मोदीजी, त्याचं पहिले उत्तर द्या ना. कोणाच्या घरात पैसे गेले त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. जनतेच्या पैशाची लूट केलेली आहे. पण भ्रष्टाचार आपण स्वतः करायचं आणि भ्रष्टाचारी लोक आहेत, परिवारवाद करतात आहे. परिवारवाद तर आपणच करताय आणि बरोबर आहे, त्यांचा परिवारच नाही. त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि काल इंडिया अलायन्स मीटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चर्चा झाली आणि त्या पद्धतीची भूमिका इंडिया अलायन्समध्ये सगळ्यांनी मांडली आणि म्हणून ही सगळी बातमी कशी दाबता येईल, मीडियाला कसं त्याच्यामध्ये डायव्हर्ट करता येईल, हा एक प्रयत्न अयशस्वी करायला गेलं. पण पाप करत असताना तेच पापाच्या त्या भांड्यात पडलेत, हा त्याचा उद्देश आहे. आणि राजकारण सत्तेमध्ये बसलेली भाजप करते आहे, हेच आता त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मराठा आरक्षण जे आहे देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं ते टिकवू शकले नाही आता विरोधक, आणि म्हणून त्यांना त्यांच्यावरती बोलायचा आता अधिकार नाही. खोटारडे लोक आहेत. याच देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 24 तासात मी आरक्षण आणून देतो. 1.5 वर्ष सरकार झाली, आता केंद्रात त्यांची सरकार आहे. तुम्हाला थांबवली कोण ना? ओबीसीचं आरक्षण आणून दिलं, त्याच्यामुळे निवडणुका होत नाही महाराष्ट्रात. ओबीसीच्या लोकांना आरक्षणातून मोकळं करण्याचं काम याने केलं. त्या पापाला लपवण्यासाठी बोलतात. उलट्या चोराच्या बोंबा अशी परिस्थिती या भाजपची झालेली आहे. त्यांचं भाषण काढा फडणवीसांचं, काय बोलत होतं मीडियाच्या समोर. ते सांगत होते की आमचं सरकार आलं, मध्य प्रदेशमध्ये आहे तर आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीचं सगळे बिलं माफ करू. मध्य प्रदेशने केलं त्याप्रमाणे आम्ही का नाही, आम्ही करू. आता तुम्हाला 1.5 वर्ष झाले शेतकऱ्यांची लाईन कापताय तुम्ही. ओबीसीचं आरक्षण मी आणून देतो, मराठाचं आरक्षण आणून देतो, धनगराचं आरक्षण देतो, हे सांगितलं होतं सत्तेच्या बाहेर गेल्याबरोबर. 1.5 वर्ष झाले, साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही हे लोक. आणि आता उलट्या चोराच्या बोंबा हे आता लोकांना कळत आहे. राजकारण बीजेपी करताय सत्तेमध्ये बसून, आपसामध्ये लोकांना भडकवत आहे. मणिपूरचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. 2 आदिवासी समूहामध्ये भांडवल करून ठेवलं, आया बहिणीची इज्जत लुटली जाते. हे काय करू शकतात हे माहीत आहे आपल्याला. सगळ्यात मोठं पुलवामाची घटना सुमित मल्लिकांनी, ते राज्यपाल होते काश्मीरचे, यांनीच ठेवलेले होते, यांच्याच पक्षाचे विचाराचे होते. त्यांनीच खरी घटना सांगितली ना. 19च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामाची घटना या लोकांनी घडवली, हे सुमित मल्लिकांनी सांगितलेलं आहे. सत्यपाल मलिकांनी सांगितलेली आहे. आणि हे निवडणुका जिंकायसाठी, सत्तेमध्ये राहण्यासाठी हे काय काय करू शकतात. पुलवामाच्या घटनेपेक्षा सत्यपाल मलिकांनी सत्य जे सांगितलेलं आहे देशाच्या जनतेच्या समोर माहीत आहे. त्याच्यामुळे यांना किती हे आता हे राजकारण होत आहे,
हे यांनी काय केलं नाही हे आता तुम्हाला सांगायचा अधिकार राहिलेला नाही. राजकारण तुम्हीच करताय सत्तेसाठी, हे आता याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. आगीत तेल टाकू नका असं आवाहन करण्यात आलं आणि आगामी काळ निवडणुकांचा आहे आणि केव्हा निवडणुका होतील काही सांगता येत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये आगीत तेल टाकू नका, सर्वांनी एकत्र असं आवाहन करण्यात येत आहे. त्या आव्हानाला प्रतिसाद काय तुमचा? काँग्रेस पक्षाला आगीत तेल टालायची सवय नाही. काँग्रेस पक्षाने नेहमी या देशाला पुढं नेऊन सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन या देशाला मोठं करण्याचंच काम केलं. आगीत तेल टाकण्याची पद्धत भाजपचीच आहे आणि हे प्रत्येक ठिकाणी हे करतात आहेत. अनेक उदाहरणं त्यांना देता येईल, दिवसभर देऊ शकतो ते उदाहरणं आम्ही. म्हणून त्याच्यामुळे तेल टाकणारीच लोक सत्तेत बसलेली आहेत. त्यांनी हे आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही. सेशन आहे शरद पवार त्या ठिकाणी गेले आहेत, त्यामुळे आरोप होतो आहे कारण जिथे त्या ठिकाणी जे काल घटना घडली त्याच्यामध्ये काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यामुळे संशयाची सुई जी आहे ते शरद पवारांकडे. एक बघा, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, भाजपचे असतील, समाजासाठी न्याय मागण्यासाठी सामाजिक एकता ही महत्वाची असते. पक्ष एक नंतरचे असतात, पण त्या ठिकाणी निर्दोष लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज सरकारच्या आदेशाने केलेलं याचं उत्तर का देत नाही बीजेपी? याचं उत्तर पहिले द्या ना. तुम्ही डिफेम कोणाला करताय? सत्तेमध्ये बसलेले लोक, तुम्ही पाप केलेलं आहे. पवार साहेब असतील, आता अशोक चव्हाण साहेब जातात तिथं, उद्धव ठाकरे साहेब जातात आहेत त्या ठिकाणी. हे जाणं म्हणजे निर्दोष लोकांवर ज्या ठिकाणी तुम्ही आणि लहान लहान पोरांवर तुम्ही जो लाठीचार्ज केलेला आहे, जवळपास 50 लोक घायल होऊन आहेत, डोके फुटलेले, काही लोकांचा जीव धोक्यात आहे. लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता उद्रेक सुरू झाला, औरंगाबादमध्ये बस जाळल्या गेल्यात, राज्यामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. ही सरकारच्या तानाशा प्रवृत्तीचं हे पिक्चर आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र भोगतोय. त्याची काळजी नाही. पाप तुम्ही करायचं आणि विरोधकांवर आरोप करायचा, अशी पद्धत ही काय म्हणजे कुठलं, म्हणजे सगळं तुमचंच खरं आणि बाकीचे सगळे खोटे. सेशन होतं 18 तारखेपासून, काय वाटतं त्याच्यामध्ये काय मुद्दे येणार आहे? आणि अशी मागणी यापूर्वी झाली होती मराठा आरक्षणासंदर्भात सुद्धा, जे आरक्षणाचे प्रश्न आहे याच्यासाठी एक सेशन संसदेचं व्हावं, कारण की हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्याखाली आहे 50% आरक्षण वाढवण्यासंदर्भात. मला तर एक कळत नाही, ज्यावेळेस एक रेग्युलर अधिवेशन आत्ताच संपलं, मणिपूरची घटना अजूनही मणिपूर शांत झालेलं नाही, अजूनही पेटत आहे. त्याच्यावरच्या चर्चेला प्रधानमंत्र्याजवळ वेळ नव्हती. आता एकदम तातडीनं विशेष अधिवेशन ज्या पद्धतीने बोलवलं आहे, कुठल्या आधारावर बोलवलं आहे, काय बोलवलं आहे, संभ्रम त्याचा वेगळा आहे. काही चॅनल सांगतात की मोदी पुण्यातून लढतात आहेत, काही चॅनल सांगतात की महिला आरक्षण आणतात आहेत, काही चॅनल सांगतात की काय करतात आहे. हे जुमलेबाजांचा काही भरोसा नाही. हे जुमलेबाज वेळेवर काही नकल करतील, काहीही करतील आणि निवडणुका लावून काहीतरी आपल्याला कसं गेन करता येईल त्याच्यावरचा एक प्रयत्न होईल. त्यामुळे या जुमलेबाजांच्या याच्यावर आपणही जाऊ नका. हे पहिले लोकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न काय, आज पूर्ण देशामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर आता महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुरू झालेले आहेत. बेरोजगारांचे प्रश्न वेगळे आहेत, महागाईचे प्रश्न वेगळे आहेत. या प्रश्नावर सरकार बोलायला तयार नाही. देशामध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, पण केंद्रातलं राज्य सरकार या विषयावर बोलायला तयार नाही. याच्यापेक्षा कोणते मोठे प्रश्न होऊ शकतात? आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचे जुमलेबाजाचं केंद्रातलं सरकार या पद्धतीचं नवीन नवीन आयाम आणून माध्यमाच्या माध्यमातून लोकांना डायव्हर्ट करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करत आहे. सत्ता आहे त्यापर्यंत काय काय करायचं त्यांनी करून टाकावं, पण लोकांनी तुम्हाला जुमलेबाज घोषित केलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर कोणी आता सरकारवर विश्वास करायला तयार नाही, अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. सर हिंदी में बताएं कि जालना मराठी हो गया सबका ठीक. एक पूछली ती, हाँ भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि आरएसएस साठी काम करेल असं वक्तव्य जे आहे मोहन भागवतांनी केलेलं आहे. तुमचं काय मत आहे याच्यावरती? भारत भारत आहे, त्याला वेगळं नाव. भारत हा शब्द कुठला आहे?
त्याच्यामुळे असं काही वेगळं वेगळं लावून मूळ मुद्द्याला कोणी डायव्हर्ट करत असेल तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर फार प्रतिक्रिया द्यावी. आमच्या देशाला काही दुसरं एखादं नाव नाही आहे. भारत हे हिंदू नाव आहे. त्यामुळे आता भारतापेक्षा अजून कुठलं नवीन नाव द्यायचं काही प्रयत्न आहे का? त्याच्यामुळे त्याला चर्चा करायची गरजच नाही. आणि तुम्हाला सांगतो, पाकिस्तानचे लोक भारताला हिंदुस्तान म्हणतात. आता मग ते जे तुम्ही ज्यांचं नाव घेताय ते हिंदुस्तान म्हणायला निघालेलं आहे, तर काय चुकलं काय? तर हे वेगळं काय? भारताला भारतच म्हणू द्या, दुसरं काय बोलायचं? भारत जोडेगा इंडिया जितेगा. पदयात्रा आहे उद्यापासून, त्या संदर्भात सांगून द्या कसा प्लॅन राहणार आहे. पदयात्रा आष्टी शहीद पासून आहे, कसं काय प्लॅन आखला आहे? राज्यातल्या संपूर्ण तालुक्यामध्ये उद्यापासून आमची पदयात्रा सुरू होते आहे. जनसंवाद यात्रेचं नाव आहे. मी स्वतः उद्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वर्धा जिल्ह्याच्या आष्टी गावातले लोक जे शहीद झालेले होते त्या गावातून, कारण की ही आता ही स्वातंत्र्याची दुसरं युद्ध आहे. कारण की एक आम्ही इंग्रजाच्या विरोधात लढलो आणि आता तानाशाह प्रवृत्ती जी देशपातळीवर बसलेली आहे भाजपच्या रूपानं, त्याच्या विरोधातली लढाई आहे. आणि म्हणून त्याची सुरुवातच वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी या स्वातंत्र्यवीरांच्या गावातून आम्ही करतो आहे. आणि राज्यातल्या विविध जे स्थळं आम्ही निवडलेले आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणातून अशा क्रांतिकारी ठिकाणातूनच त्यांना शालूट मारून ही पदयात्रा आम्ही पूर्ण राज्यभर सुरू करतो आहे. आणि या यात्रेचा मूळ उद्देशच एक आहे की जे जुमलेबाज राज्यातलं केंद्रातलं जे सरकार आहे, खोटे आश्वासन देऊन तरुणांना फसवलं, शेतकऱ्यांना फसवलं, गरिबांना फसवलं, महागाई वाढवली, सर्वसामान्याचं जगणं मुश्किल करून टाकलं. आणि म्हणून हे कसे लूट करतात, हे कसे भ्रष्टाचारी आहेत, यांनी सर्वसामान्य जनतेला कसं लुटलं, या सगळ्या गोष्टीचं पोलखोल या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि म्हणून पूर्ण राज्यामध्ये ही यात्रा उद्यापासून सुरू होईल आणि यात्रेला मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद काँग्रेससोबत आहे. मग किती टप्प्यात ही यात्रा निघणार आहे? काय स्वरूप असणार आहे? पदयात्रा तुम्ही करणार आहात की कशा पद्धतीचं? किती किलोमीटर चालणार आहे? मी जवळपास 22 ते 25 किलोमीटर रोज आम्ही चालणार. आणि संध्याकाळी एक ठिकाणी जाहीर सभा त्याच्यामध्ये आम्ही आयोजित केलेली आहे. असं ही पहिल्या टप्प्यातली आमची 12 दिवस आहे. 3 ते 12 9 दिवस आहे, 3 ते 12. आणि मग दुर्गाजीच्या नंतर दुसऱ्या यात्रेची पुन्हा आम्ही दुसऱ्या टप्प्याची यात्रेची सुरुवात करणार आहोत. ते तुम्हाला वेळेप्रमाणे आम्ही जाहीर करू. मिनी भारत जोडो यात्रा ही आणि याचा फायदा भारत जोडोचा फायदा झाला होता, तसा मिनी भारत जोडो तुम्ही आयोजित केला आहे का? हा मिनी भारत नाही, महाराष्ट्र असं एक राज्य आहे की महाराष्ट्रात देशाचं हे झिरो माइन्स आहे. पूर्ण देशाचा मॅसेज महाराष्ट्रातून जातो आणि महाराष्ट्राचं एक आगळं वेगळं महत्त्व पूर्ण देशामध्ये आहे. आणि या निमित्तानं महाराष्ट्रातून हा मॅसेज पूर्ण देशात जावा असा हा एक प्रयत्न आम्ही करतो आहे. विविधतेमध्ये एकता हा असा एक मेसेज देतो आम्ही. कारण की राज्यामध्ये हिंदू, मागासवर्गीय, मुस्लिम हिंदू अशा पद्धतीचं जे काही मधल्या काळामध्ये कृत्य करण्याचं पाप सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी केलेलं होतं. त्यामुळे या निमित्तानं विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करणं, त्यांना भाईचारा निर्माण करण्याचा एक संदेशही त्या निमित्तानं देणं आणि आपल्या राज्याची जी संस्कृती आहे ती संस्कृती जोपासण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. सत्तेमधल्या बसलेल्या लोकांच्या मनामध्ये कितीही पाप असेल तरी आम्ही सगळ्यांनी एकट्याने राहावं हा सुद्धा संदेश या यात्रेच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. वन नेशन वन इलेक्शन हा कुठेतरी नागपुरातल्या नेत्यांमध्ये विसंवाद आहे. म्हणजे शेड्यूल बदलवलं, शहराध्यक्षांनी जे शेड्यूल दिलं ते कुठेतरी काही ठिकाणी बदलवलं. नाही, बघा, प्रत्येकांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये यात्रेचं स्वरूप सारखंच राहणार आहे.
विषय सारखेच राहणार आहे. मागं पुढं काही लोकांच्या होतील त्यांच्या वेळेप्रमाणे, तेवढाच फरक आहे. त्याला संवादामध्ये असंवाद आहे असं त्याचा अर्थ होऊ शकत नाही. भाऊ, वन नेशन वन इलेक्शन असा प्रस्ताव पुढे आलेला आहे. समिती या संदर्भातली गठीत करण्यात आलेली आहे. विरोधी पक्षामधून तुम्हाला काय वाटतं या वन नेशन वन इलेक्शन? यांना धरून राष्ट्रपतींना, म्हणजे जे निवृत्त झालेले राष्ट्रपती त्यांनाच एका समितीवर नियुक्त करणे हे कितपत योग्य वाटते? मला असं वाटतं की याचं समर्थन करायला काही अडचण नाही, पण निवडणुका ह्या फेअर व्हाव्यात. निवडणुका ह्या फेअर व्हाव्यात, निष्पक्षपातीने व्हाव्यात. यासाठी सरकारने ती पण भूमिका घेतली पाहिजे. कारण की ईव्हीएम मशीनच्या बद्दलचा संभ्रम जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि तो संभ्रमसुद्धा त्या ठिकाणी दूर झाला पाहिजे. जागतिक पातळीवर अनेक देशामध्ये लोकशाही पद्धतीने मतदान होतं, तिथं बायलेट आलेलं आहे. तर बायलेटने ह्या निवडणुका व्हाव्या, तेवढा एक सुधार त्याच्यामध्ये घालावा. त्याला सपोर्ट करायला काही अडचण काही नाही. या निमित्तानं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या महाराष्ट्राने लोकशाहीचे पाळेपोळे रोवले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी राहिली, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्याच बाबासाहेबांच्या संविधानाचा खून लोकशाहीचा करण्याचं पाप महाराष्ट्रातलं सरकार करते. गेल्या 1.25 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही. या नैसर्गिक आपत्तीमुळे आता पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली. अनेक गावात टँकर लागले. लोकप्रतिनिधी या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देऊ शकलो नाही. तर लोकशाहीचा गळा कापण्याचं पाप हे लोक करतात आहेत. त्याच्यामुळे यांचा लोकशाहीवर किती विश्वास आहे हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला फक्त तेवढी एक सुधारणा, ईव्हीएम मशीनच्या जागी बायलेटनी मतदान करण्याचं केलं तर ग्रामपंचायतपर्यंत ते लोकसभेची निवडणूक एकाच दिवशी करावी, त्याला कोणाला विरोध करायचं काही कारण नाही. सर, हिंदी में बताएं, जालना में जिस तरीके से लाठीचार्ज हुआ, उस संबंध में क्या कहेंगे? कांग्रेस की क्या भूमिका है? ये सरकार ने जानबूझकर किया है. कल इंडिया अलायंस का एक मीटिंग मुंबई में हुआ 2 दिन का, उसका मैसेज पूरे देश में जा रहा था. तिलक भवन जो महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस का जो शक्ति स्थल है, वहाँ पर हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे और राहुल गांधी जी आए और उनसे भी एक बड़ा मैसेज पूरे महाराष्ट्र में जा रहा था. वो डर के वजह से जो उपोषण मराठा आरक्षण के न्यायिक अधिकार का जो किया जा रहा था जालना में, वहाँ पर लाठीचार्ज करने का आदेश सरकार ने दिया. खुद राज्य के गृह मंत्री ने बताया कि हमने सौम्य लाठीचार्ज करने को बोला था, ये ज़्यादा लाठीचार्ज हो गया. इसका मतलब है कि सरकार इंडिया अलायंस का और राहुल गांधी जी का मैसेज पूरे देश में ना जाए और वो उस मैसेज को डाइवर्ट करने के लिए ये खेल बीजेपी ने किया. लेकिन पुलिस का लाठीचार्ज इतना भयानक था, छोटे बच्चों को भी पे भी जानलेवा लाठीचार्ज हुआ है. कम से कम 50 से 60 लोग वहाँ पर घायल हो चुके हैं और पूरे महाराष्ट्र में इस घटना की तीव्रता बहुत ही खतरनाक है. औरंगाबाद में तो बसेस जलाई गई और कई जगह में घटनाएं शुरू हो गई है. महाराष्ट्र पूरा जल रहा है और बीजेपी की जो मानसिकता है, आपने मणिपुर का उदाहरण है, हरियाणा का उदाहरण है, जहाँ जहाँ बीजेपी की सरकारें हैं वहाँ पर इस तरह के राज्यों को जलाने का पाप केंद्र में बैठी हुई नरेंद्र मोदी जी की सरकार कर रही है. ये स्पष्ट हो रहा है और महाराष्ट्र में भी वो स्थिति हो रही है. लेकिन शाहू फुले अम्बेडकर के विचारधारा के महाराष्ट्र में ये पाप बीजेपी ना करे, ये सलाह हमारा उनको है. और ये जो घटना हुई है उस घटना का हम निषेध करते हैं और झूठ बोलने वाले, जुमलेबाज, क्योंकि देवेंद्र फडणवीस ने खुद ने कहा था कि मैं मराठा समाज को आरक्षण दूंगा, मेरे को सरकार दो, 24 घंटे में आरक्षण दूंगा. धनगर समाज को कहा कि मैं आरक्षण तुमको दूंगा, 24 घंटे में दूंगा. केंद्र में भी सरकार है, राज्य में सरकार है, अभी तक आरक्षण मिला नहीं और उनके ऊपर उन्हीं के वोटों से सरकार बनाई केंद्र और राज्यों की और उन्हीं को
मारने का पाप ये लोग कर रहे हैं, इस घटना का हम निषेध करते हैं। क्या देवेंद्र फडणवीस जो गृह मंत्री उनको जिम्मेदार ठहरा रहे हैं? क्या विपक्ष उनके इस्तीफे की बात कर रहा है? क्या है स्थिति, क्या है? एक तो इनने बड़ा पाप किया है, पूरी सरकार जवाबदार है, क्योंकि मुख्यमंत्री है, दो मुख्यमंत्री इस सरकार में है, तो ये सरकार ही जवाबदार है। और ये सरकार गए 1.5 साल में अपना मंत्रिमंडल का भी विस्तार नहीं कर रही है। राज्य में सूखे की स्थिति पड़ी हुई है, लोग परेशान हैं, आत्महत्या यहाँ पर चल रही है, किसानों की आत्महत्या हो रही है, युवाओं को लूटा जा रहा है, मंत्रिमंडल का विस्तार नहीं किया जा रहा है, और ये सरकार नाकाम सरकार है, और ये सरकार ने ही इस्तीफा देना चाहिए। कोर्ट में आप लोगों ने स्पष्ट भूमिका नहीं रखी थी मराठा आरक्षण के लिए, ऐसा कहना है, इसीलिए महाराष्ट्र सुप्रीम कोर्ट में वो टर्न डाउन हुआ। मुझे ये सवाल आता है कि भाई तुम सत्ता के बाहर कुछ थोड़े दिन में थे, पहले तो बड़े आश्वासन दिए थे, 14 से 19 5 साल भी आपने नहीं बनाया, आरक्षण नहीं दिया, केंद्र में भी सरकार थी आपकी। फिर हमारा दूसरा सवाल है कि 2.5 साल में जब ये महाविकास आघाड़ी की सरकार थी, उस समय कोरोना चल रहा था। अब तो 1.5 साल से तुम ही सत्ता में हो, और आपने ही कहा था, फडणवीस जी बड़े बड़े भाषण दिए थे आपने, और तब कहा था आपने कि मैं 24 घंटे के अंदर आरक्षण ला के दूंगा। अब 1.5 साल में आरक्षण नहीं, 24 घंटे तो छोड़ो, 1.5 साल हो गया। तो ये जो घोषणाबाज जुमलेबाज जो सरकारें हैं, जो अपने आरोप अपोजिशन पे डालते हैं, ये अब लोग समझ चुके हैं कि ये बीजेपी झूठ का सहारा लेकर सत्ता में आने वाली पार्टी है, जुमलेबाज बीजेपी है, ये अब जनता को परिचित हो चुके हैं। वन नेशन वन इलेक्शन की एक पहल शुरू हो गई है, आपको क्या लग रहा है, कांग्रेस इसको समर्थन कर रही है वन नेशन वन इलेक्शन के लिए? देखो, हमें कोई विरोध करने का कोई कारण नहीं है, लेकिन मुझे एक सवाल यही कहना है कि अब भारत में ईवीएम मशीन के बारे में जनता में एक बड़ा संभ्रम है, और हमारा लोकतांत्रिक व्यवस्था में हमारा व्यक्ति स्वातंत्र जो है, वोट का अधिकार है, अगर उसमें हमें अगर डाउट लगता है कि एक्स आदमी को हमने वोट दिया और वाई आदमी को जा रहा है, तो ही व्यक्ति स्वातंत्र के लिए सबसे बड़ा खतरा है। और कई बार मांगे हुई, कोर्ट के दरवाजा भी खटकाए गए, लेकिन अभी तक उसको न्याय नहीं मिला। तो ये भी प्रावधान करना चाहिए कि अब इलेक्शन जिसको अगर ईवीएम में करना है ईवीएम में करे, या जिसको बैलेट पे करना है उसने बैलेट पे करना चाहिए। जैसे अमेरिका है, कई देशों में, अभी बांग्लादेश जैसे छोटा सा देश, वो देश ने भी ईवीएम मशीन हटाकर बैलेट पे ला लिया। तो दुनिया के कई पूरे देशों ने बैलेट ला लिया। तो ये एक सुधार इन लोगों ने करना चाहिए। वन नेशन वन इलेक्शन, उसका विरोध करने का कोई कारण नहीं बन सकता, लेकिन ये सुधार के साथ होना चाहिए, यह हमारी मांग है। जैसे आपने कहा कि इंडिया की सफल बैठक हुई, उसको डाइवर्ट करने के लिए लाठीचार्ज किया गया, लेकिन इंडिया की बैठक के बारे में सत्ताधारियों का ऐसा टिप्पणी है कि 10 चेहरे हैं प्रधानमंत्री के, यहाँ एक चेहरा है प्रधानमंत्री का। 10 चेहरा किसका होता? मुख्यमंत्री ने खुद कहा कि रावण का 10 चेहरा था। रावण कौन है ये तो देश की जनता जानती है, उसके लिए मैं वो व्यक्ति का नाम नहीं लूंगा। लेकिन एक बात है कि चंद्रयान 3 जब हमारे वैज्ञानिकों के मेहनत से जब वो चंद्रमा में पहुंचे, तो पूरे देश के लोग वो सब सिनेरियो 75% लोग देख रहे थे, चैनलों में देख रहे थे, यूट्यूब में देख रहे थे। लेकिन जैसे ही स्थापित होने के बाद हमारे देश के सम्माननीय प्रधानमंत्री उनका भाषण चालू हुआ, तो लोगों ने यूट्यूब भी बंद कर दिया, टीवी भी बंद कर दिया। तो इसका मतलब क्या है? एक चेहरा गायब हो गया है। अब इनके पास कोई चेहरे ही नहीं है, हमारे पास तो चेहरे तो भी है। ऐसी चर्चाएं शुरू हो गई कि दिसंबर में लोकसभा का चुनाव हो सकता है। कुछ राजनीतिक पार्टियों ने ऐसे भी चर्चा चली कि पूरी हेलीकॉप्टर्स बुक कर दिए गए हैं, तो क्या उस तरह की तैयारी है? और इंडिया की बैठक में क्या लोकसभा चुनाव को लेकर जो दिसंबर में यदि हो सकता है, जनवरी में हो सकता है, उस संबंध में चर्चा हुई है क्या? अभी देश की सबसे अमीर पार्टी कौन सी है? तो बीजेपी है। उनका कुछ तो भी 4,000 करोड़ रुपया उनके पार्टी के पास है, फिक्स डिपॉजिट 4,000 करोड़ रुपया।
और कांग्रेस के पास 150 करोड़। अब आमिर पार्टी क्या है, दिसंबर में इलेक्शन लगाए या कब ले, पूरे हेलीकॉप्टर पूरे फ्लाइट भी बुक कर ले तो कुछ भी कर लेंगे। तो अमीर पार्टी है बीजेपी, सबसे अमीर पार्टी, अमीरों की पार्टी बन गई अब। तो इसलिए वो हेलीकॉप्टर बुक करना क्या, हेलीकॉप्टर भी खरीद, जो पूरे कंपनियां खरीद सकते हैं वो तो उनका कुछ भी कर सकते हैं। तो इलेक्शन कब लगाना नहीं लगाना, क्योंकि 5 साल के बाद तो इलेक्शन आना ही है, अगर बिफोर लगाते तो उसका स्वागत ही करते हैं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।